नमस्कार। आप देख रहे हैं लोकहित न्यूज चैनल और आज हम आपको दिखाने जा रहे हैं एक और खास खबर। मीरा भाईंदर शहर में पुरानी और जर्जर इमारतों का मुद्दा काफ़ी गरमाया हुआ है, क्योंकि कई सारी इमारतें ऐसी हैं जो 40 से 50 साल पुरानी हो चुकी है और उनका रीडेवलपमेंट होना बहुत ज़रूरी है। लेकिन कहीं ना कहीं सोसाइटी के कमेटी मेंबर्स और सोसाइटी के सदस्यों के आपसी विवाद के कारण ये रीडेवलपमेंट का मुद्दा कहीं ना कहीं विवादों के घेरे में फंसता हुआ नज़र आ रहा है। अभी हम खड़े हैं मीरा रोड पूर्व के शीतल नगर इलाके में, जहां पर ये जो इमारत आप हमारे पीछे देख रहे हैं ये है शीतल प्लाजा बिल्डिंग, जिसकी कल सी विंग के 101 फ्लैट नंबर के छत गिर गई, जिससे यहाँ पर अब काफ़ी विवाद हो रहा है कि आखिर इसके लिए जिम्मेदार कौन है। जैसे ही छत गिरने की घटना हुई, आनन फानन में यहाँ पर महानगर पालिका के अधिकारी आए। उन्होंने यहाँ पर सभी रहवासियों को नोटिस दिया कि जल्द से जल्द इस बिल्डिंग को खाली किया जाए और खाली करके इसे रिपेयर किया जाए। इस पूरे मामले पर हम सच्चाई जानने के लिए आज खुद यहाँ पर आए, सोसाइटी के लोगों से बात की और जानना चाहा कि आखिर ये विवाद क्या है और इस पूरे विवाद का जड़ कहाँ से शुरू होता है। तो आइए हम बात करते हैं। सबसे पहले सोसाइटी के जो लीगल एडवाइज़र हैं प्रमोद सामंत, उनसे बात करेंगे। साथ ही यहाँ पर सोसाइटी के कुछ और सदस्य भी हैं, उनसे भी जानेंगे कि आखिर ये पूरा क्या मामला है। इस पूरे मामले पर हम बात करने आए हैं यहाँ पर शीतल प्लाजा बिल्डिंग में, जो कि इस सोसाइटी के एडवोकेट हैं, एडवोकेट प्रदीप सामंत जी। उनसे जानेंगे कि आखिर ये क्या मामला है और जब बिल्डिंग को धोखादायक घोषित किया गया है तो इसके बावजूद भी लोग अभी इसमें रह रहे हैं, वस्तुस्थिति क्या है ये जानने की कोशिश करेंगे। प्रदीप जी, ये बताइए, कल एक यहाँ पर घटना हुई है कि एक फ्लैट का स्लैब गिरा, जिसके बाद ऐसा भी कहने में आया कि किसी को चोट आई है। उसके बाद महानगर पालिका ने इस बिल्डिंग को धोखादायक घोषित करते हुए इसे खाली करने की नोटिस दी है। इस पूरे मामले में सच्चाई क्या है, जरा आप बताएंगे। शीतल प्लाझा ही बिल्डिंग धोकादायक आहे, जुनी आहे, पण जर्जर नाही आहे, अति धोकादायक नाही आहे। आपल्याला गेल्या 3 वर्षामध्ये 3 वेळा आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे की बिल्डिंग ही C2B आहे, म्हणजे सहज दुरुस्ती करून राहता येईल, राहण्यायोग्य करता येईल। आणि आता त्यातल्या काही रहिवाशांनी, म्हणजे जे माजी पदाधिकारी होते, त्यांनी ठरवलेलं आहे, हट्टीपणा आहे की बिल्डिंग दुरुस्त करायचीच नाही, आपापल्या घरचं अंतर्गत काम करू द्यायचं नाही। त्याच्यामुळे काही फ्लॅटचं स्लॅब थोडंसं कमजोर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे बिल्डिंग आता C2A म्हणजे ते फ्लॅट रिकामी करून दुरुस्त केले पाहिजेत अशी अवस्था आहे। आणि हे पालिकेचं धोरण बरोबर आहे, पण हे ज्या हिशोबाने गवगवा चाललेला आहे हा राजकीय गवगवा आहे। काल सकाळी जी घटना घडली दुर्दैवी घटना आहे, कोणी जखमी झालं असतं ते होता कामा नये, पण त्याच्याकरता त्या फ्लॅटचा जो मालक आहे, तो माजी अध्यक्ष आहे, तोच त्याला जबाबदार आहे। त्याला आपण 2023 पासून त्याला आपण सांगितलेलं आहे की तुझ्या फ्लॅटचं छत आहे ते कमजोर दिसते, त्याचं प्लास्टर कधी पडू शकेल, पण त्याने ते काढायला नकार दिला। त्याचं फॉल सिलिंग खराब होतं हे त्याने कारण सांगितलं आणि त्याने दुरुस्ती करता हट्ट करून बसले की मला दुरुस्त करू द्यायचं नाही आहे, बिल्डिंग पडली पाहिजे तरच माझं समाधान होईल, असं त्या घर मालकाचं म्हणणं होतं। आणि त्याच्याकरता परवाच्या रविवारच्या AGM पण त्याला समज देण्यात आली, तेव्हाही आत्ताच्या कमिटीने त्याला सगळ्यांसमोर समुपदेशन केलेलं आहे, तुझ्या फ्लॅटचं अर्जंट काम करायचं आहे, आम्ही ते करून देतो, पण त्याने लोकांना किंवा त्या दुरुस्ती ठेकेदाराला घरामध्ये घुसायला मनाई केलेली आहे। अशा या हट्टी माणसाच्या फ्लॅटचं पूर्ण स्लॅब पडलेलं नाही आहे, स्लॅबचं जे सिमेंटचा पापुद्रा असतो म्हणजे त्याच्यामधलं प्लास्टर आहे ते पडलेलं आहे आणि ते आमचं सगळ्यांचं सुदैव की त्याच्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, त्याच्याकरता देवच चांगल्या माणसांना नेहमी वाचवत असतो। पण म्युन्सिपालिटीने त्या अनुषंगाने दबाव आल्यावरती जी नोटीस दिलेली आहे त्याचाही अर्थ असाच आहे की जे फ्लॅट कमजोर आहे, जो भाग तुमचा कमजोर आहे, ज्याची दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे, ते फ्लॅट तुम्ही खाली करावेत आणि दुरुस्त करून घ्यावे आणि पुन्हा तिथे तुम्ही राहू शकता असं इंजिनिअरकडून तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे। पूर्ण बिल्डिंग तोडून टाका असं कुठलीही नोटीस नाही। मला एक अजून सांगा की जे विधी बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डरने ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला घेतलेली आहे, परंतु त्याला रहिवाशांचा विरोध आहे, या विरोधाचं कारण काय? राजकीय नेते ज्यांना बिल्डर व्हायची आकांक्षा आहेत असे सगळे एकत्र येतात आणि तिथल्या रहिवाशांना कसं ट्रॅप लावून लुटता येईल याचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे शीतल प्लाझा। आज शीतल प्लाझामध्ये हेच झालेलं आहे। 2017ला लोकांनी अगदी मंजुरी दिली होती की आपली बिल्डिंग रिडेव्हलप करण्यायोग्य झालेली आणि रिडेव्हलपमेंट करावी। 2017च्या मंजुरीचा फायदा उचलून 2022 मध्ये ह्या डेव्हलपरने खोट्या पेपराच्या आधारे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलेलं आहे। संपूर्ण 93 रहिवाशांनी ह्याच्याकरता सहमती दिलेली नाही।
फक्त सोसायटीच्या 4 लोकांनी गपचूप जाऊन सह्या करून विदाउट एनी ऑथॉरिटी, कुठल्याही एजीएमचं किंवा एसजीएमचं त्याला अप्रुव्हल नाही आहे, कुठली ऑथॉरिटी सायनिंगची नाही आहे, असं असताना बिल्डरने ह्या लोकांना कुठेतरी ब्राईब दिलेला आहे, करप्ट केलेला आहे, काहीतरी एक्स्ट्रा देतो म्हणून सांगितलेलं आहे आणि ह्यांच्याकडनं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन करून घेतलेला आहे. हा आमच्या सोसायटीवरती लागू होत नाही. याच्याकरता हा बिल्डरच नंतर कोर्टामध्ये गेलेला आहे 2023 साली आणि ह्याने कोर्टात जाऊन हे प्रकरण त्याचं भिजत ठेवलेलं आहे. या बिल्डरला आपली चूक समजलेली आहे. त्याने लोकांच्या एसडीएम समोर स्वतःहून येऊन व्हिडिओ कॅमेरासमोर सांगितले की माझी चूक झाली, मी चुकीच्या पद्धतीने डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलेला आहे, हा मी रद्द करून देतो. एकही माणसाचा विरोध असेल तर मला डेव्हलपमेंट करायचं नाही. पण ह्यांचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि करायचे खायचे दात वेगळे असतात. त्याप्रमाणे हा बिल्डर हा राजकीय नेता आहे आणि या स्वार्थाने एवढा लंपट झालेला आहे की ह्याला या 93 घरं उद्ध्वस्त करायला आनंद मिळतोय, पण स्वतः स्वार्थाकरता. याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. याची राजकीय पुढारी जर हे ऐकत असतील तर ह्याने याला योग्य समज द्यावी. 93 कुटुंब आहेत, यांना रस्त्यावरती आणून कधी एकदा हा प्लॉट मला हडप करता येईल याचा हा विचार करतोय. सर्व रहिवाशांना विरोध केलेला आहे. हा माणूस कोर्टात गेल्यावरती त्याला पण आम्ही उत्तर दिलेलं आहे. याच्याशिवाय काही रहिवाशांनी या डेव्हलपरच्या विरुद्ध क्रिमिनल केस दाखल केलेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे आणि या महिन्यामध्ये याचं जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होतं ते चुकीच्या पद्धतीने, फ्रॉड पद्धतीने, फोर्जरी करून, खोटे कागदपत्र, बनावट कागदपत्र करून कसं केलेलं आहे हे सिद्ध करून आम्ही कोर्टामध्ये गेलेलं आहे की याचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट कॅन्सल व्हावं. आता हे मॅटर सबज्युडिस आहे, जास्त मला काय त्यावरती बोलता येत नाही, परंतु लवकरच हे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट कॅन्सल होईल आणि त्यानंतर इथल्या लोकांनी मिळून, आम्हाला एकही चिटर बिल्डर नको, कारण बिल्डर हे फसवणारे सगळ्यांना माहिती आहे आणि हे आमचं जिवंत उदाहरण आहे की मंजुरीमध्ये काही वेगळ्या अटी शर्ती होत्या आणि DA करताना वेगळ्या अटी शर्ती आहेत. लोकांचा FSI स्पष्टपणे खाल्लेला आहे, हडप केलेला आहे, हे त्या DA मध्ये दिसतंय. असा बिल्डर आम्हाला नको म्हणून लोकांनी उठाव केलेला आहे. लोकांनी रिझोल्युशन पास केलेत पुढल्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये. त्यात माझी कमिटी आणि आजी कमिटी दोन्ही एकत्रित आहेत आणि ते कॅन्सलेशन करायचं असं त्याने ठराव मंजूर केलेला आहे आणि लोक सेल्फ डेव्हलपमेंट करत जात आहे. तो ये थे शीतल प्लाजा सोसाइटी के एडवोकेट जो कह रहे हैं कि ये जो बिल्डर ने यहाँ पर जो एग्रीमेंट किया है डेवलपमेंट का वो गलत तरीके से किया है, नियमों का उल्लंघन किया गया है और इसी बात को लेकर अब विरोध है. हम यहाँ के कुछ रहिवासियों से बात करेंगे, वो खुद यहाँ पर रहते हैं, कुछ महिलाएं हमारे साथ यहाँ पर मौजूद हैं, उनसे बात करेंगे और जानेंगे कि आखिर आप जान जोखिम में डालकर रह रहे हैं, कितनी सच्चाई है कि क्या आपकी बिल्डिंग वाकई में धोखादायक है, आपको डर नहीं लगता यहाँ पर. मैडम जी बताइए, आप यहाँ पर रहवासी हैं, महानगर पालिका कहती है आपकी बिल्डिंग धोखादायक है और कल स्लैब भी गिरा है, फिर भी आप वहाँ पर रह रहे हैं, आपको डर नहीं लगता? आपको नहीं लगता ये बिल्डिंग जल्द से जल्द बननी चाहिए या फिर क्या है इसमें सच्चाई क्या है? बिल्डिंग तो जल्द से जल्द बननी चाहिए, हम भी डर रहे हैं, लेकिन मेन बात है कि जो 2020 में अपना सेक्रेटरी नहीं होते हुए भी उन्होंने DA साइन किया हुआ है, तो हमारे साथ कितना फ्रॉड हुआ है. अभी हम किधर जाएं, हम रास्ते पे आ रहे हैं. नहीं तो अभी ये बिल्डिंग धोखादायक घोषित की गई है, आप रह रहे हैं, तो आपको डर नहीं लगता कि आपके साथ कुछ हादसा डर होगा? तो लग रहा है, ये तो नहीं डर लग रहा है, लेकिन अभी हम जाए कहाँ, रास्ते पे आ जा रहे हैं. तो हमारे को तो हम रिक्वेस्ट करेंगे कि BMC हमारा साथ दे, हमको हेल्प आउट करे. सर हम किधर जाएंगे? C2 दिया है, आइए हाँ। आगे आइए. हम लोग का म्युनिसिपैलिटी ने C2 दिया है. इसका मतलब है कि तुम लोग खाली करने की जरूरत नहीं है. जो बिल्डिंग, जो फ्लैट धोखादायक है, जस्ट उसको खाली करो और रिपेयर करो, रिपेयर करके रो, रिपेयरेबल है, वेकेट करने का कोई नोटिस नहीं है, रिपेयर करो और रह सकते हैं. हम लोग का जो स्ट्रक्चर है, ऑडिट है, वो हुआ है और उसमें बताया गया है कि आप बिल्डिंग रहने के लायक है. खाली हम लोग जो जिसका भी जो अंदर का रिपेयरिंग काम है वो करो. और जो कल का जो हो गया हादसा, जो वो पर्सन का घर में उन्होंने कभी मेंटेन नहीं किया है, उन्होंने कभी रिपेयरिंग नहीं किया है. बाकी हम जो रहते हैं सब लोग ने अपना अपना बिल्डिंग रिपेयर किया है, अपना अपना घर रिपेयर किया है. अपना घर सब बहुत अच्छा है, उनका ही क्यों गिरा, उन्होंने आज तक कभी रिपेयरिंग नहीं किया, उसके लिए उन लोग. और वो कहीं से हम लोग को लगता है कि उन्होंने कुछ तो भी गड़बड़ किया है. उन्होंने क्या, उनका बिल्डिंग गिरा, उनका ही घर का गिरा है, बाकी सब लोग ने अपना अपना रिपेयरिंग किया है. तो C2 है सर, रिपेयरिंग करो और रहो. कोई धोखादायक नहीं कि अभी खाली करो ऐसा करके, म्युनिसिपैलिटी से कोई नोटिस नहीं है. तो इनका कहना है कि जो कल स्लैब गिरा है
वो ऐसे फ्लैट का गिरा है जिन्होंने शुरू से अभी तक कोई रिपेयर नहीं किया है। तो हमारे पास अभी खड़े हैं एनजे पोद्दार, जिनके घर पे कल घटना हुई और छत का कुछ हिस्सा गिरा। उनसे बात करेंगे कि आखिर ये क्या मामला है, आखिर क्यों छत गिरी, जानेंगे कि पोद्दार जी बताइए, कल आपके घर की छत गिरी। हाँ। तो यहाँ पर अभी एडवोकेट आए थे, उन्होंने ये आरोप लगाया कि आपको कई बार कहा गया है घर की रिपेयरिंग करने के लिए, लेकिन आप मानते नहीं है, आपने रिपेयरिंग नहीं करवाया, इसकी वजह से छत गिरी है। सुनिए पूरी बात। तो इसके ऊपर आपका क्या कहना है, आखिर आप छत की रिपेयर क्यों नहीं करवा रहे हैं? हाँ, मैंने उधर देखिए। मैंने 2 साल पहले में मेरे होर की रिपेयरिंग करवाई है। तुम छोटा मोटा होल किचन और यहाँ थी, तो छोटा मोटा ये लोग झूठ बोल रहे हैं। वही है जो बोल रहा है, नहीं क्यों नहीं करवाए हो, वही झूठा है। बिल्डिंग की हालत एकदम खराब है। आज मेरे साथ हुआ है सर, इनके साथ भी हो सकता है, पर तो इनके साथ भी हो सकता है। मैं तो छोड़ते जा रहा हूँ, मेरे पास कोई पैसा नहीं है भैया। कितना पैसा रहता है? 35-40 हजार रुपया लगता है, मेरे पास नहीं है। तो इनका कहना है कि इनके पास रिपेयरिंग के पैसे नहीं है, रिपेयरिंग करवा नहीं सकते, ऐसा इनका कहना है। कुछ लोगों से और बात करेंगे, उनसे जानेंगे उनका क्या कहना है। मला सांगा, आता हे जे म्हणाले की यांचे फ्लॅटची रिपेयरिंग करायची आहे, पण ते म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीये, पैसे नाहीये, मग रिपेयरिंग नाही करू शकत? नाही कारण की ते दोघंही सिनियर सिटीजन आहेत. त्यांच्या मिसेसचे आता 1 महिना पण नाही झाले कॅन्सरचं त्यांचं ऑपरेशन झालंय आणि त्या वाचल्यात ह्याच्यातून. आम्ही दरवर्षी आम्ही रिपेअरिंग का करावं? हा, आता मी पण कामाला जाते, माझी मुलं आता शिकतायत, माझे नवरा पण कामाला जातो छोट्या मोठ्या ह्याच्यात, तरी आम्ही 2 लाख खर्च केला आणि परत ते दाखवलं पण त्या मॅडमला ज्या आलेल्या त्या BMC मधून, पूर्ण तसेच्या तशा परत ते फाटलेलं आहे. म्हणजे दरवर्षी आम्ही 2-2, 3-3 लाख घालावे या बिल्डिंग साठी का? काय ह्या सोसायटीला? आता तुमची इच्छा काय? आमची इच्छा आहे, आमचा बिल्डर तयार आहे रिडेव्हलपमेंट साठी. आणि हे जे वकील तुम्हाला सांगितलंय की आम्ही खोटं बोलतोय, 1-2-3 घेतलंय, आमच्याकडे आहे, आम्ही मॅडमला सांगितलंय 60-70 लोकांची साईन आहे की आम्हाला रिडेव्हलपमेंटलाच जायचंय. जर आम्हाला वकिलांचं असं म्हणणं आहे की हे जे अग्रीमेंट झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे आणि त्या संदर्भात आता कोर्टात केस चालू आहे आणि कोर्टात प्रकरण आहे, त्यामुळे आता हे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? साफ खोटं आहे, कारण आम्ही केस आहे ना, कोर्टात केस आहे, पण ती आमच्या बाजूनेच आहे. कारण की तो खोटा असता तर आम्ही 60-70 लोकांची साईन त्याला दिली नसती. हे तर खरं आहे ना. आम्ही असंच कोणता पण बिल्डर तो का आमच्या गावाला नाहीये, भाजपचा असला तरी. आणि हे जे आहेत ना, हे काँग्रेसचे सामंत कोण आहेत, ते ह्याला मेहराला घेऊन येतात. मी सरळ बोलते, कारण बिल्डिंग होणार म्हणून मी ह्या बिल्डिंग मध्ये घुसली. 18 वर्ष झालेत. आम्ही कसे दिवस काढतो घाबरत आम्हाला माहितीये. ह्यांना बोलायला का इथे कोणी राहत नाहीये. तो मेहरा जो ह्यांना हे करतोय, घर बिल्डिंगचा आमचा हे बनतो मसिया, या म्हातारीने बघायला पण आला नाहीये तो आज. पण असं एक अजून एक आरोप पण आहे की जे तुम्ही लोक विरोध करतायत ते काही 4-5 लोकच आहेत जे विरोध करतायत. ऐकून घ्या आणि काही 2-4 लोक आहेत जे याला विरोध करत आहेत. आणि जे ऐकून घ्या, माझा पूर्ण प्रश्न ऐकून घ्या ना. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे बिल्डरला जे देण्यात आलेली आहे डेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग, ते चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे देण्यात आली आहे. अग्रीमेंट ऐकून घ्या, अग्रीमेंट पण चुकीचं करण्यात आलेलं आहे, बऱ्याचशा त्याच्यामध्ये बेकायदेशीर हे झालेलं आहे. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं? ह्याच्यासाठी आम्ही बघा 2-3 वेळा आम्ही त्यांच्याकडे, म्हणजे असं दिवस आले ना ह्याच्यापर्यंत आम्ही का पोहोचलो. प्रत्येक वेळेला जेव्हा आम्हाला कळलं की हे ॲग्रीमेंट कॅन्सल केलेलं आहे, हे आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना विचारायचो. तर काय सांगितलं असं आहे तसं. आम्ही त्यांना काय म्हटलं, मीटिंग ठेवा तुम्ही दर महिन्याला. कोणत्याही सोसायटीत दर महिन्याला इथे मीटिंग ठेवली जाते, पण आमचा सेक्रेटरी ना आमचा चेअरमॅन आम्हाला काही घासफूस काहीच नाही. म्हणजे तुम्ही सगळे तुच्छ आणि तुम्ही सगळे चांगले. आम्हाला कळू द्या तरी काय हे. ते मग आम्ही बिल्डरकडे गेलो. बिल्डर इकडचा आलतू फालतू नाहीये, कळलं. इकडचा मेयर माझी होऊन गेलाय, तो भाजपचा असं कर. पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून 60-70 जणांनी आम्ही साईन दिलेला आहे. हे कोणत्या ह्याच्याने सांगतात की तो असा आहे तसा आहे? नाही, पण 60-70 ऐकून 60-70 लोकांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यापैकी बरेच जण आहेत ते सोसायटीचे मेंबरच नाही आहेत, फक्त संख्या वाढवून दाखवण्यासाठी त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत. ऐकून घ्या
आणि जे एजीएम मध्ये ज्या सह्या घेतलेल्या आहेत 93 लोकांच्या, त्याच्यापैकी बरेच जण ह्या सोसायटीचे मेंबर नाहीत असं त्यांचा आरोप आहे. एजीएम मध्ये सिद्ध करा तेच. अहो आम्ही काय सांगतोय सगळ्यांना, आम्ही सांगतोय हे जे तुमच्या ह्याच्यात आहे ना ते समोर बसतच नाही. आम्ही सांगितलं आम्ही ओनर आहोत, आम्ही ते मेंबर आहे सेक्रेटरी. तुम्ही म्हटलं तो खोटा आहे ना, त्याला खोटं ठरवायचं, तुम्ही त्याच्या समोर बसा, आर्किटेक्ट आणा आणि त्याचं काय ते पण नाही त्यांना करायचंय, ते पण करायचं नाहीये त्यांना. मीटिंग घेतल्या बिल्डर आणि ह्यांच्या समोर दोघं पण काही नाही. सगळं बोलायला तयार आहेत. बिल्डर कुठल्याही बेसवर बोलायला तयार आहेत, पण सावंत साहेबांना काय बोलायचं नाही. आणि आमची कमिटी जी आहे ती फक्त सावंत साहेबांची गुलाम सारखी वागते. मग आम्हाला का वाटत नाही असं? आम्ही आता स्वतः पैसे काढून आम्ही कोर्टात गेलोय. एवढे पैसे आहेत आमच्याकडे. सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या सह्या दाखवा. किती सह्या आहेत तुमच्याकडे? सेल्फच्या 10-15 अजिबात सह्या नाही. कालच सांगितलं 10-15 जण. अजिबात सह्या नाही. किती आमच्यापेक्षा माझ्यापेक्षा पण खाली मिडल क्लास आहे रिक्षावाले ते. आणि जो आधीचा डीए झालाय त्याच्यावर सह्या आहेत बरोबर, त्यांना फोडून, त्यातल्या माणसांना फोडून 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 ते कमी करून टाकले. हे तुमचे आतले छुपाछुपी व्यवहार का नाही उघडकीस आणत? जो प्रकार झाला. पण आणखीन एक असा पण आरोप आहे की हे जे डीए जे झालेलं आहे ते फक्त सोसायटीच्या काही 2-4 लोकांनी गुपचूप पद्धतीने जाऊन बिल्डरच्या ऑफिसमध्ये गुपचूप पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हा डीए केलेला आहे आणि त्यांचा फायदा आहे म्हणून ते आज विरोध करतायत. ऐकून घ्या, जे 11 मेंबर्स आहेत त्यापैकी ते असं आम्ही तर तेच विरोध करतायत असं त्यांचा आरोप आहे. आम्ही त्याच्यात नव्हतो. त्या मेंबर्स मध्ये आम्ही नव्हतो जुन्या कमिटीमध्ये. मग आम्हाला सगळं रीतसरपणे ट्रान्सपरन्सीने सांगितलं का नाही? कोण सांगणार? यांनी काय केलं ते ट्रान्सपरन्सी मध्ये आम्हाला सांगितलं का नाही गेलं? आम्हाला कोर्टात का जावं लागलं? आम्हाला प्रत्येक वेळेला पोलीस स्टेशनला का जावं लागलं? तुम्ही कोर्टात गेलेला? आज माझी सांगते काय 4 वाजता आज माझी केस आहे. येत आहे कोर्टात? हो, रजिस्टर ऑफिस मध्ये. आणि बिल्डरने सिव्हिल मध्ये कोर्ट केस टाकलेली आहे. मला सांगा, सावंत साहेब इकडे येऊन एवढे मोठे राजकारण करतायत, मग त्यांनी वकिली खोका तिकडे का नाही वापरावा? आमच्या जीवित हानी होत आहेत तो ते का नाही बघत आहेत? का नाही काल आले? एक म्हातारा काल आले? काय एवढा मोठा बंगला मेयर साहेबांनी घेतलाय ना इकडे, त्याच्यात यांना शिफ्ट केलं. फक्त भांडायला तुम्हाला यायचंय 4 कमिटी मेंबरला घेऊन. हे चुकीचं आहे. त्यांना भेटायला त्यांना विचारा आंटी अंकल. तो यहाँ के रहवासियों का कहना है कि अभी ये जो भी लड़ाई चल रही है वो कानूनी प्रक्रिया में है और जो बिल्डर है वो कोर्ट में गए हैं. साथ ही यहाँ के कुछ सदस्य हैं सोसाइटी के, वो भी सब रजिस्ट्रार के पास गए हैं, वहाँ पर उन्होंने शिकायत की है. लेकिन सबसे बड़ा मुद्दा ये है कि अब ये जो महानगर पालिका ने नोटिस जारी की है और नोटिस में ये साफ लिखा गया है कि जल्द से जल्द बिल्डिंग को खाली करके इसे रिपेयरिंग किया जाए, ऐसा उन्होंने स्पष्ट आदेश दिया है. अब देखना होगा कि क्या ये सोसाइटी के मेंबर इस बिल्डिंग को रिपेयर करवाते हैं या फिर इसी तरह रहते हैं, ये तो देखने वाली बात होगी. और इसके बाद महानगर पालिका इस पर क्या कदम उठाती है ये भी सोचने वाली बात है, क्योंकि महानगर पालिका ने तो अपनी भूमिका निभाई है. नोटिस देकर वो अपना पल्ला झाड़ने की कोशिश कर रही है, लेकिन 90 से ज़्यादा लोगों की परिवार की यहाँ पर जिंदगी का सवाल है. आखिर उनके हितों की रक्षा कौन करेगा? क्या बिल्डर इसकी जवाबदारी लेता है? क्या महानगर पालिका इसकी जवाबदारी लेती है? कौन इसकी जवाबदारी लेगा? ये बहुत बड़ा सवाल है. इस बारे में आगे जो भी अपडेट्स होंगी हम आपको समय समय पर बताते रहेंगे. आप बने रहिए हमारे साथ, देखते रहिए लोकहित न्यूज़ चैनल. धन्यवाद.